अरे वा, अशी किती थंडी मोठी सुटलेली आहे. तर या थंडीमध्ये आपल्याला असं चटपटीत खावं वाटतं. तर अशीच मी छानपैकी चटपटीत रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे रवा आणि ओट्सचे क्रॅकर्स. हे बघा किती छान दिसत आहे ते, आणि खायलाही खूप मजेदार लागतात. तर चला आपण रेसिपीकडे वळूया. तर इथे मला ओट्स लागणार आहेत. ओट्स मी अर्धा वाटी ओट्स घेऊन ते असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला वाटून घेते. ओट्सची पावडर जर तुमच्याकडे असेल तर काही हरकत नाही, ती तुम्ही वापरू शकता. अर्धा कप ओट्स पावडर वापरू शकता. आता माझ्याकडे नाही, त्यासाठी मी इथे ओट्स आहेत, तर ओट्स घेऊन ते मिक्सरच्या भांड्याला मी घालून ते वाटून घेते. बघा हे असे वाटलेले आहेत ओट्स. खूप अशी बारीक पेस्ट पावडर झालेली आहे याची. आता आपण थोड्या मिनिटासाठी ही पावडर बाजूला करून मिश्रणासाठी तयार करूया. तर मिश्रणासाठी आपल्याला एक मोठा पॅन लागणार आहे. तर पॅन गरम झाल्यानंतर 1.5 कप वाटी पाणी लागणार आहे. तर 1.5 कप वाटी पाणी घातलेली आहे मी याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. तर यामध्ये आपण एक एक करून मसाले ॲड करत जाऊया आणि या मसाल्यांना आपण छानपैकी अशी उकळी आणायची आहे. ठीक आहे. तर मी इथे आता 1 चमचा तेल घातलेले आहे. पाणी उकळून जर यामध्ये मसाले घातले तरी चालतील. खरं माझा इथं थोडा पॅन गरम होता, त्यासाठी पाणी घातल्या मी इथे मसाले ॲड करत आहे. इथे मी आता 1 चमचा चाट मसाला घातलेले आहे. चाट मसाला घातल्यानंतर आपण इथे गरम मसाला 1 चमचा ॲड करूया. मी इथे गरम मसाला 1 चमचा घातलेला आहे. तर रेड चिली फ्लेक्स जर तुमच्याकडे नसतील तर साधी आपली लाल मिरची असेल ती तुम्ही अशी कुटून वाटून घातली तरी चालेल, काही हरकत नाही. तर मी इथे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि इथे मी अर्धा चमचा ऑर्गॅनोज घातलेला आहे. तर ऑर्गॅनो कारण की आपल्याला थोडीशी ही चायनीज टेस्ट अशी चटपटीत टेस्ट येण्यासाठी हे ऑर्गॅनो खूप महत्त्वाचे आहेत. तर हे खूप छान चव येते या चटपटीत क्रॅकर्सना. तर यासाठी मी इथे ऑर्गॅनो वापरलेले आहे. आणि इथे किंचित आपण मीठ घालूया, कारण अगोदरच आपण ऑर्गॅनो चाट मसाला घातलेला होता, त्यामुळे मीठ आपण जास्ती वापरायचं नाही. लागेल तेवढंच आपल्याला जेमतेम अंदाज बघून आपण मीठ वापरायचं आहे. आता हे मसाले यामध्ये असे पाण्यामध्ये चमच्याच्या सहाय्याने आपण असं एकत्र छानपैकी मिक्स करून घेऊया आणि या पाण्याला आपण उकळी आणायची आहे. हे जे क्रॅकर्स आहेत एकदा खाल्लं तर ती खावं असंच वाटणार आहे. हे क्रॅकर्स आहेत खूप छान चटपटीत असे क्रॅकर्स आहेत. आणि हेच मसाले जर तुम्ही वापरला याच पद्धतीनं व्यवस्थित जेमतेम पाणी वगैरे घालून व्यवस्थित जर मिश्रण करून घेतला तर खूपच छान टेस्ट आणि चव आणि खूप छान होतात हे क्रॅकर्स. आणि हे डब्यामध्ये असेच जर पॅक करून 7 दिवसासाठी ठेवलात तर हे असेच कुरकुरीत चटपटीतच लागतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. तर अशा प्रकारे या पाण्यासाठी आणि या पाण्याला आता छानपैकी अशी उकळी येताना दिसत आहे, तुम्ही बघू शकता. आता पाण्याला उकळी येताना दिसताना जरासं असं आपण मिक्स करून घेऊयात आणि इथं आपण बाकीचे साहित्य घालूयात. तर इथे मी आता 1 कप रवा वापरणार आहे. सुजी रवा जो आपण उपीटला वापरतो तो रवा आपण इथे वापरायचा आहे. तर 1 कप रवा आपल्याला पुरेसा आहे. हे छानपैकी असं मिक्स करून घेऊयात पाण्यामध्ये, जेणेकरून गुठळ्या तयार होणार नाहीत याची आपण काळजी घ्यावीत. तर मी इथे आता ओट्सची जी आपण पावडर रेडी केलेली होती ती आपण इथं आता टाकलेली आहे. ती आपण पावडर अर्धा कप पावडर घेतलेली होती, इथे अर्धा कप पावडर आपण घालायची आहे आणि असं छानपैकी एकत्र असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. खूप मेहनतीने आम्ही व्हिडिओ बनवतो गाईज, तर यासाठी एक प्लीज लाईक करू शकता, नवीन असाल तर सबस्क्राईब करू शकता. तर तिथे आपलं पीठ रेडी झालेलं आहे, ते थोडं आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे गार होण्यासाठी. आणि या साईडला आपण आता क्रॅकर्स तळण्यासाठी तेल गरम करत आहोत. तर हे बघू शकता ते पीठ थोडं थंड झालेलं आहे आणि आता या पिठाचं आपण थोडं तेलाच्या साहाय्याने मळून घेणार आहोत. तर एक छानपैकी डो रेडी करणार आहोत. इथे असं व्यवस्थित डो रेडी होतो या पिठाचा. थोडंसं आपण तेलाला हात लावून आपण ते पीठ मळून घ्यायचं आहे. आता मी इथे बटर पेपर घेतलेला होता, त्याच्यावर थोडं तेल पसरवलेलं होतं मी असं हाताने, आणि हे पीठ पसरवून मी हे असं छानपैकी असं हलक्या हाताने लाटून घेत आहे हे पीठ. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही स्टीलचं एक मोठं असं ताट घेऊन त्यावर थोडंसं तेल पसरवून हे तुम्ही छानपैकी असं
लाटून घेऊ शकता. तर हे बघू शकता मी ही पोळी पूर्ण छानपैकी लाटून घेतलेली आहे. तर आता या पोळीचे आपण शेप्स देऊयात, पोळीला शेप्स देऊयात. तुम्हाला हवे ते शेप तुम्ही देऊ शकता. तर इथे मी शंकरपाळी शेप देत आहे. असं मोठं मोठं कापून घेत आहे आणि बघू शकता कशा पद्धतीने हे किती छान व्यवस्थित कापले जात आहेत. तर असेच होतात, हे छानपैकी असंच होतात. जर तुमचं मिश्रण आणि जर व्यवस्थित जर तुमचं पाणी वगैरे घातलेलं असलं व्यवस्थित तर काही प्रॉब्लेम नाही, ही छान असं व्यवस्थितच होतात. तर ह्या शंकरपाळी आकाराच्या मी या बर्फ्या किंवा क्रॅकर्स असं काढून घेतलेलं आहे. पातळी ही अशी खूप आपल्याला जास्त थिक नाही ठेवायची आणि जास्त थिन असं नाही ठेवायचं. मीडियम आकारामध्ये आपण ते कापून घ्यायचं आहे आणि लागलीच तेलात टाकून ते छानपैकी असं मोठ्या आचेवर आपल्याला तळायचे आहेत. बारीक ठेवायची नाही आज, मोठ्या आचेवर आपल्याला हे छानपैकी तळायचे आहेत. खूप असे टम असे फुगणारे हे क्रॅकर्स होतात. खूप टेस्टी आणि खूप यमी लागतात. तुम्ही बघू शकता हे की छानपैकी फुगलेले आहेत, टम असे झालेले आहेत. तर हे मी छानपैकी असं तळल्यानंतर बाजूला काढून घेते आहे. तेल असं थोडं गाळून घेऊयात म्हणजे तेल त्याच्यावर राहणार नाही. तर अशी कुरकुरीत चटपटीत क्रॅकर्स रेडी खाण्यासाठी. हे तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने तयार झालेले आहेत. कुरकुरीतच होतात गाईज, खूप चटपटीत लागतात. तुम्हाला खूप आवडेल. तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मुलाबाळांना हे खूप छान असे क्रॅकर्स आवडतील, खूप छान लागतील. तर अशाच छानपैकी रेसिपीसाठी लाईक करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.